नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 16वा लेसन, ज्याचं नाव आहे प्रकाशाचे परावर्तन. आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो 2 सेशन झालेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण पहिल्या सेशनमध्ये पाहिलं होतं की प्रकाश किरण आणि दृष्टी संवेदना याच्यामध्ये फार घनिष्ठ संबंध आहे. म्हणजेच प्रकाशाचं परावर्तन झाल्याशिवाय आपल्याला कोणत्याही वस्तू दिसू शकत नाहीत. आता हे प्रकाशाचं परावर्तन एक्झॅक्टली होतं कसं, त्याच्यासाठी काही प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम आपण सेकंड सेशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो पाहिले. आता प्रकाशाच्या नियमांमध्ये आपण काय पाहिलं की अपाती किरण म्हणजेच इन्सिडेंट रे जेव्हा अपाती बिंदूवर म्हणजे पॉइंट ऑफ इन्सिडन्सवर ज्या वेळेला पडतो अपतन बिंदूवर, त्यावेळेला तो रिफ्लेक्ट होतो. प्रकाश किरण मागे येतात. आता प्रकाश किरण मागे आल्यानंतर आपल्याला माहिती आहे रिफ्लेक्शन होतं. म्हणजे आपण मागच्या स्लाइड मध्ये पाहिलं होतं की ए हा जर स्रोत असेल तर ओ या ठिकाणी प्रकाश किरण पडलेली आहेत आणि ओ पासून परत एकदा बी या ठिकाणी त्याचं परावर्तन झालेलं आहे, जे आपल्या रे डायग्रामद्वारे दिसलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, अशा प्रकारच्या डायग्राम्स काढताना त्याच्यात रे म्हणजे बाण दाखवणं खूप गरजेचं आहे. एरो जर दाखवला गेला नसेल तर ती रे डायग्राम म्हणून कन्सिडर केली जात नाही, कारण तिथे प्रकाशाची दिशा दाखवणं खूप गरजेचं असतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण त्याच्यामध्ये 3 नियम पाहिले, जे म्हणजे असे होते की अपतन कोन आणि परावर्तन कोन, अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन दोन्ही सेम असतात. त्याच्यानंतर स्तंभिकेच्या 2 विरुद्ध बाजूस असतात, अपतन किरण आणि परावर्तन किरण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे तिन्ही म्हणजे स्तंभिका, अपाती किरण आणि परावर्तित किरण हे एकाच पतलामध्ये असतात. हे नियम मी सारखे तुम्हाला सांगत आहे, याचं कारण हे नियम आपल्याला पाठ असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून प्रकाशाचं परावर्तन एक्झॅक्टली कसं होतं ते आपण जाणू शकतो. आपण मागच्या सेशन मध्ये पाहिलं की प्रकाश किरण एकदा एखाद्या पृष्ठभागावर पडले की त्यांचं परावर्तन होत असताना ते स्तंभिकेबरोबर इक्वल मापाचे कोन तयार करतात. म्हणजे जर 30 अंश मापाचा कोन असेल तर परावर्तित किरणाचा कोन सुद्धा 30 अंश मापाचा असतो, आणि 45 किंवा 60 अंश मापाचा जर कोन स्तंभिकेबरोबर झाला असेल तर तेवढाच कोन तो परावर्तित होत असताना होत असतो. म्हणजे परावर्तित कोन सुद्धा 60 किंवा 45 अंशाचा असतो, किंवा कोणताही अँगल आपण मारलेला असेल त्याप्रमाणे तो होत असतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण परावर्तनाचे काही नियम, याच्यामध्ये आपण नियमित परावर्तन म्हणजे काय किंवा अनियमित परावर्तन म्हणजे काय हे या सेशन मध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया प्रकाशाचे परावर्तन, सेशन 3. इथे पहा, परत एकदा मी तुम्हाला मागचं एक्सप्लेनेशन देतोय की अपतन कोन व परावर्तन कोन यामध्ये कोणता संबंध आढळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की अपतन कोन किंवा परावर्तन कोन हे इक्वल मापाचे असतात. जेवढा अपतन कोन असतो अँगल ऑफ इन्सिडन्स, तेवढाच परावर्तन कोन म्हणजे अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतो. तुम्ही कृती जर काळजीपूर्वक केली असेल तर तुम्हाला आढळेल की हे तिन्ही वेळेस अपतन कोन व परावर्तन कोन समान असतात. मी ऑलरेडी एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे परावर्तनाच्या नियमांचे सत्यापन होते, म्हणजे आपल्याला याच्याविषयी जाणकारी होते, आपण ते पडताळून पाहू शकतो. आता पहा, प्रकाश किरण आरशावर लंबरूप स्थितीत पडल्यास काय होईल. परत एकदा तुम्हाला रिकॉल करतोय बघा, स्तंभिकेबरोबर जो कोन तयार होतो त्याच कोनाने परावर्तित किरण बाहेर पडत असतात. म्हणजे स्तंभिकेबरोबर जर जे अपाती किरण आहेत त्याने जर 30 अंशाचा कोन तयार केला तर परावर्तित किरण सुद्धा 30 अंशाचाच कोन तयार करतात. म्हणजे दोन्ही कोन कसे असतात तर इक्वल मापाचे असतात, सेम मापाचे असतात. पण जर प्रकाश किरण लंबरूपात पडले तर काय होईल. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, प्रकाश किरण जर लंबरूपी आरशावर पडले तर तो सेम पाथ फॉलो करतात, म्हणजे विदाउट डेव्हिएशन. तर कोणतेही डेव्हिएशन होत नाही, ते परत त्याच स्थितीत बाहेर पडलेले आपल्याला दिसतील. म्हणजेच ते तिथे 0 अंशाचा कोन तयार करतात. म्हणजे स्तंभिकेबरोबर हे 0 अंशाचा कोन तयार करताना आपल्याला दिसतील. म्हणजेच लंबरूप स्थितीत पडल्यास अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. आता पहा, प्रकाशाचे परावर्तन. विद्यार्थी मित्रांनो, हा जो पार्ट आहे तो खूप महत्वाचा आहे. परत एकदा बघा, आकृतीमध्ये आपल्याला दिसतोय की सपाट पृष्ठभाग आहे आणि खडबडीत पृष्ठभागावर समांतर पडणारे 3 अपाती किरण निळ्या रंगाने दाखवलेले आहेत. म्हणजे इथे जे इन्सिडेंट रेज आहेत ते आपल्याला कशाने दिसत आहेत तर निळ्या रंगाने दिसत आहेत. आणि परावर्तनाचा नियम वापरून अपतन बिंदूवर परावर्तित किरण लाल रंगात दाखवलेले आहेत. आपल्याला रेड कलर म्हणजे 3 किरण बाहेर पडताना दिसत आहेत बघा. त्याच्यामध्ये I1 R1, I2 R2, I3 R3 म्हणजे प्रत्येक किरणाने तयार केलेला स्तंभिकेबरोबर कोन दिसतोय. आता कोणत्या पृष्ठभागावरील परावर्तित किरण एकमेकांना समांतर आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिलं फक्त सपाट पृष्ठभागावर बघतोय, आपण अजून खडबडीत पृष्ठभाग बघितलेला नाही. तो आपल्याला पुढल्या स्लाइड मध्ये दिसणार आहे. तर आकृतीवरून काय निष्कर्ष काढता येईल. आता आपण ह्याचं एक्सप्लेनेशन देऊया बघा. हे ते जे 3
प्रकाश किरण आलेले आहेत जे ब्ल्यू कलरने दाखवलेले आहेत आतमधल्या दिशेने एरो दाखवलेले आहेत बघा, ही रे डायग्राम आहे आणि ते सपाट पृष्ठभागावर पडतायत आणि लाल रंगाने ते परत बाहेर जाताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे समांतर आलेले प्रकाश किरण रिफ्लेक्ट होताना सुद्धा समांतर दिशेने बाहेर पडताना दिसत आहेत. स्तंभिकेबरोबर आपल्याला जर आपण व्यवस्थित मेजरमेंट केलं तर I1 आणि R1 यांचं माप सेम असणार आहे स्तंभिकेबरोबर, I2 आणि R2 यांचं माप सेम असणार आहे किंवा I3 आणि R3 यांचं सुद्धा स्तंभिकेबरोबरचं माप विद्यार्थी मित्रांनो समान असणार आहे. कारण जेव्हा सपाट पृष्ठभागावर अशा प्रकारचे किरण समांतर पडतात तेव्हा ते परावर्तनाचा नियम फॉलो करतात. जेव्हा खडबडीत पृष्ठभागावर एक प्रकाश किरण पडत असतात त्यावेळेला काय होतं ते आपण आता जाणून घेणार आहोत. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, हा जो पृष्ठभाग आहे तो खडबडीत दाखवलेला आहे आणि I1 आणि R1 यांची पोझिशन बघा, I2 आणि R2 बघा कशा प्रकारे रिफ्लेक्ट झालेला आहे, I3 आणि R3 म्हणजे तिन्ही प्रकाश किरण एकाच समांतर रेषेत आतमध्ये आलेले आहेत परंतु रिफ्लेक्ट होताना ते समांतर बाहेर पडत नाहीत जसं की ते सपाट पृष्ठभागावर पडतात. याच्याविषयी आपण जाणून घेऊया की प्रकाशाचे नियमित परावर्तन म्हणजे काय. सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावर होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आधीची जी स्लाइड होती त्याला आपण नियमित परावर्तन असं म्हणू आणि दुसरी गोष्ट त्याला रेग्युलर रिफ्लेक्शन असं इंग्लिश मध्ये म्हटलं जातं. नियमित परावर्तनास समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपातन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. ऑलरेडी आपण त्याच्याविषयी जाणून घेतलेलं आहे. त्यामुळे परावर्तित किरण हे परस्परांना समांतर असतात. म्हणजे जसे ते आतमध्ये येतात त्याचप्रमाणे ते समांतर रेषेत बाहेर सुद्धा जातात. म्हणजे अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा सेम त्यांचा असतो. जर आपाती किरणांचे आपाती कोन आपण बघितलं त्याप्रमाणे I1, I2 किंवा I3 असतील तर त्यांचे परावर्तन कोन क्रमशः R1, R2 आणि R3 असतात. तर I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू I3 जर असतील तर R1 बरोबर R2 बरोबर R3 म्हणजे जेवढे काही प्रकाश किरण पडतील त्यांचे अँगल ऑफ इन्सिडेन्स जर सेम असतील सपाट पृष्ठभागावरून तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा स्तंभिकेबरोबर ते सेम करत असतात. आता आपल्याला खडबडीत पृष्ठभागावर होणारं परावर्तन इथे आपल्याला बघून घ्या पहिलं की I1 आणि R1, I2 आणि R2 आणि I3 आणि R3 इथे बघा रिफ्लेक्टेड रेज जे आहेत ते कोणत्या तरी वेगळ्या मार्गाने बाहेर पडलेले आहेत. ज्याप्रमाणे ते स्ट्राईक होतात त्या पृष्ठभागावर खडबडीत पृष्ठभाग आहे म्हणजे हे अनियमित परावर्तन असं याला म्हटलं जाईल. त्याच्याशी आपण पुढील स्लाइड मध्ये पाहणार आहोत. बघा प्रकाशाचे अनियमित परावर्तन याच्यासाठी आपण मागच्या स्लाइड मध्ये आपण डायग्राम कन्सिडर करायचे आहे. इरेग्युलर रिफ्लेक्शन मध्ये खडबडीत पृष्ठभागावर होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास अनियमित परावर्तन म्हणतात. म्हणजे आपण आधीच्या स्लाइड मध्ये जे बघितलं ती डायग्राम जी होती ती खडबडीत पृष्ठभागाची होती, अनियमित परावर्तनाची होती आणि त्याच्या अगोदर जी डायग्राम बघितली होती आधीच्या स्लाइड मध्ये ती नियमित परावर्तनाची म्हणजेच रेग्युलर रिफ्लेक्शनची होती. आता इथे बघूया आपण इरेग्युलर रिफ्लेक्शन म्हणजे प्रकाशाचे अनियमित परावर्तन. अनियमित परावर्तनामध्ये समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपातन कोन समान मापाचे नसतात व म्हणून त्यांचे परावर्तन कोनही समान नसतात. म्हणजे ते येतात समांतर एकमेकांना परंतु आपाती कोन जे असतात ते खडबडीत पृष्ठभाग असल्यामुळे वेगळ्या प्रकारचे आपाती कोन इथे तयार होतात. म्हणजे ते I1 इज नॉट इक्वल टू I2 इज नॉट इक्वल टू I3 म्हणजे हे तिन्ही जे कोन आहेत अँगल ऑफ इन्सिडन्स ते वेगवेगळ्या मापाचे आहेत किंवा रिफ्लेक्टेड अँगल ऑफ रिफ्लेक्शन जे आहेत ते R1, R2 आणि R3 हे सुद्धा समान मापाचे दिसणार नाहीत आणि त्यामुळे परावर्तित किरण परस्परांना समांतर असत नाहीत. जरी आपाती किरण समांतर येत असले तरी खडबडीत पृष्ठभागावरून त्याचं रिफ्लेक्शन होत असताना ते वेगवेगळ्या दिशेने जात असतात. ते विस्तृत पृष्ठभागावर विखुरलेले जातात. असे का घडते ते आकृतीमधून आपल्याला स्पष्ट होते. ही आकृती आपण आधीच्या स्लाइड मध्ये बघितलेली आहे. आता पहा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की नियमित व अनियमित या दोन्ही परावर्तनामध्ये प्रकाश परावर्तनाचे नियम पाळले जातात. म्हणजे नियम इथे पाळले जातात. स्तंभिकेबरोबर ते अँगल तयार करतात परंतु जर सपाट पृष्ठभाग असेल तर समांतर आलेले किरण जे असतात ते समांतर परावर्तित होतात. म्हणजे आपाती किरण समांतर असतील तर परावर्तित किरण सुद्धा समांतर असतात. अनियमित परावर्तनामध्ये होणाऱ्या प्रकाशाचे परावर्तन हे परावर्तनाचे नियम पाळले गेले नाहीत म्हणून मिळालेले नसते तर ते परावर्तित पृष्ठभाग अनियमित किंवा खडबडीत असल्याने मिळालेले असतात. म्हणजे अनियमित परावर्तन जे आहे म्हणजे इरेग्युलर रिफ्लेक्शन जे आहे ते परावर्तनाचे नियम पाळले गेले नाहीत म्हणून नाही तर पृष्ठभाग खडबडीत आहे आणि त्याच्यामुळे असे वेगळ्या प्रकारचे त्याचे अँगल्स तयार झालेले आपल्याला दिसत असतात. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला हवी. अनियमित परावर्तनामध्ये प्रत्येक अपतन बिंदूशी होणारा अपतन कोन वेगळा असतो. याच्यासाठी आपण आधीच्या स्लाइड मधली डायग्राम बघितलेली आहे की खडबडीत पृष्ठभाग असेल तर अपतन कोन आणि परावर्तन कोन हे दोन्ही कोन वेगळे आपल्याला दिसतात परंतु एकाच अपतन बिंदूशी होणारे अपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. म्हणजे I1 बरोबर R1 आणि I2 बरोबर R2 हे जे नियम आहेत ते पाळले जातात परंतु I1 आणि I2 दोन्ही सेम नसतात.
I2 आणि I3 हे दोन्ही सेम नसतात किंवा R1 R2 सेम नसतात, R2 R3 सेम नसतात, परंतु I1 आणि R1 जे स्तंभिकेशी तयार झालेले कोन आहेत ते मात्र सेम असतात. I2 आणि R2 सुद्धा सेम असतो. म्हणजे अशा प्रकारे ते परावर्तनाचे नियम पाळत असतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये प्रकाशाचं परावर्तन होत असताना नियमित पृष्ठभाग, नियमित म्हणजे गुळगुळीत जो पृष्ठभाग आहे, रेग्युलर रिफ्लेक्शन, याच्यावरून कशा प्रकारे परावर्तन होतं. जिथे I1 I2 I3 सेम असतात तिथे R1 R2 आणि R3 म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे प्रत्येक ठिकाणी स्तंभिकेबरोबर सेम अँगल करतात असं आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण खडबडीत पृष्ठभाग जो आहे त्याच्यामध्ये I1 I2 आणि I3 हे वेगवेगळे असतात, परंतु I1 आणि R1 सेम असतो. प्रत्येक अपाती बिंदूपाशी जो स्तंभिकेशी तयार झालेले कोन असतात ते I1 आणि R1 सेम असतात, परंतु R1 R2 R3 हे तिन्ही भिन्न असतात. हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे परावर्तनाचे नियम तिथे पाळले जातात, परंतु खडबडीत पृष्ठभागामुळे अशा प्रकारची गोष्ट होत असते. हे आपण त्याच्यामध्ये अनियमित परावर्तनामध्ये पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, AS विद्यालय म्हणजेच एनी टाइम एनिवेअर स्कूल हे असं एक ऑनलाईन एज्युकेशन ऍप आहे ज्याच्या मार्फत आपण घर बसल्या 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास अगदी आरामात घर बसल्या करू शकतो. आपल्याला कोणत्याही क्वेरीज असतील त्या क्वेरीजचं सोल्युशन आमचे तज्ञ शिक्षक आपल्याला देत असतात. आपल्याला क्वेश्चन आन्सर देत असताना काही अडचणी आल्या त्या सुद्धा आम्ही तुम्हाला सॉल्व्ह करून देत असतो. तसेच अमर्याद अशा टेस्टचा अनुभव आपल्याला या ऍपच्या मार्फत मिळत असतो. आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहे. आपल्या इतर विद्यार्थी मित्र मैत्रिणींना सुद्धा या ऍप बद्दल माहिती द्या, जेणेकरून त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की आताची जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती पूर्णपणे आकलनावर अवलंबून आहे. म्हणजे अंडरस्टँडिंग, तुम्हाला काय अंडरस्टँड झालं, तुम्ही जे शिकताय ते तुम्हाला काय कळलं याच्यावर आधारित आहे. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या AS विद्यालयाच्या ऍपचा आपल्याला भरपूर फायदा होईल. आणि त्याच्यामुळे आपण हे ऍप रजिस्टर कराच. त्याचप्रमाणे आपल्या इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा या ऍप बद्दल माहिती सांगा आणि त्यांचं भवितव्य उज्ज्वल करा. धन्यवाद.